सेवा हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्याकडून चाकू हल्ला, 2 जण गंभीर जखमी. धुळे शहरातील सेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज एक धक्कादायक प्रकार घडला. सेवा हॉस्पिटलमधील सफाई कर्मचारी सुनील वाघ यांनी प्रशासकीय अधिकारी राजेंद्र डेहरे आणि ओटीतील ब्रदर महेंद्र बोरसे यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. धुळे शहरात आज दुपारच्या सुमारास सुनील वाघ हा हॉस्पिटल परिसरात माझा थकबाकी असलेला पगार द्या असं म्हणत आरडाओरडा करत होता. त्यावेळी प्रशासकीय अधिकारी राजेंद्र डेहरे आणि ओटीतील ब्रदर महेंद्र बोरसे यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी सुनील वाघ यांनी आपल्याजवळील चाकू काढून दोघांच्या मानेवर वार करत त्यांना गंभीर दुखापत केली. या घटनेत जखमींना तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. या घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी सुनील वाघ याला ताब्यात घेतले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान पत्रकारांनी हॉस्पिटलचे डॉक्टर राजेश अग्रवाल यांच्याकडे या घटनेबाबत विचारणा केली असता हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवप्रसाद डेरे सेवा हॉस्पिटलमध्ये आज 12 वाजेच्या सुमारास माझा भाऊ राजेंद्र डेरे तिथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून काम करत असताना ते वाघ नावाच्या एका कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असलेल्या मार्गबळीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. 2 जण जबरदस्त जखमी झाले त्याच्यामध्ये आणि गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना ICUमध्ये ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार चालू असून ही जी घटना घडली ती एकदम चुकीची घडलेली आहे. याच्यासाठी आता ते तर आम्ही तक्रार वगैरे पण आता दिलेली आहे. तर याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि सेवा हॉस्पिटलमध्ये याच्यापुढे असे काही प्रकार घडायला नको त्याची काळजी घेण्यात यावी. तसेच सेवा हॉस्पिटलमधले जे प्रशासन आहेत त्यांनी कर्मचाऱ्यांना सपोर्ट करून त्यांना योग्य तो त्यांचा पाठपुरावा करून त्यांना योग्य न्याय देण्यात यावा आणि पोलीस प्रशासनाने पण योग्य ती कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे. आणि सदर घडलेल्या प्रकाराबद्दल पूर्ण हॉस्पिटलचा निषेध करण्यात येत आहे.